सरसंघचालक मोहन भागवत येत्या गुरुवारी तरुणांशी संवाद साधणार आहेत। 6 ऑगस्टला मुंबईमध्ये डॉक्टर मोहन भागवत यांचा तरुणांशी संवाद पार पडेल। बीकेसीमधील नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलंय। जेन झी आणि जेन अल्फा या संवाद सत्राचं आयोजन असेल। वांद्रे कुर्ला संकुलातील नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात जनरेशन झी आणि जनरेशन अल्फा यांच्यासाठी विशेष संवाद सत्र आयोजित करण्यात आलंय। लोकशाही, नेतृत्व आणि राष्ट्र उभारणी सारख्या विषयांवर हा संवाद पार पडणार आहे। इंडियाज इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनायटेड नेशन्स या संस्थेच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। पहिली गोष्ट उशिरा का होत नाही, पण आता कुठेतरी जाऊन यांना सुचलं तरी की जेनझी सोबत बोलावं लागेल, तरुणांसोबत बोलावं लागेल। चांगली सुरुवात आहे, पण मला असं वाटतं की तरुण लोकांनी तरुणांसोबत बोललं तर जास्त चांगलं होईल। कारण की तुम्ही जोपर्यंत यंग चेहरे पुढे आणणार नाही तोपर्यंत काही अर्थ नाही अशा डायलॉगचा, असं तरी मला वाटतंय। तुम्ही बोला, त्याच्यात काही हरकत नाही, चांगली स्टेप आहे, पण नवीन लोकांना पुढे आणा, नवीन चेहरे पुढे आणा, ते जास्त बेटर होईल। आणि शिकले या संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याशी। सुशांत, कसा असेल हा तरुणांसोबतचा संवाद? कस्तुरी, आपण जर बघितलं असेल तर 6 तारीखला खरं तर सरसंघचालक मोहन भागवत हे मुंबईत आहेत। मुंबईमध्ये हा भव्य दिव्य कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। जवळपास 3 महिन्यापूर्वीच हा कार्यक्रम ठरलेला आहे। मात्र आता आपण बघितलं असेल तर सध्या देशभरात जे वातावरण आहे, झेंझी केंद्र सरकारच्या विरोधात, मोदी सरकारच्या विरोधात आहेत। महाराष्ट्र असेल, दिल्लीमध्ये असेल, जंतर मंतर येथे आंदोलन झालं होतं आणि त्यानंतर हा कार्यक्रम भव्य दिव्य होतोय। झेंझी आणि झेन अल्फाशी संवाद जे आहेत ते सरसंघचालक मोहन भागवत जे आहे ते साधणार आहेत आणि झेंझीना ते काय मार्गदर्शन करणार हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। जवळपास 2000च्या वर सर्व तरुण विद्यार्थी या कार्यक्रमाला, या परिषदेला उपस्थित राहणार आहेत। खरं तर दिवसभर हा कार्यक्रम असणार आहे आणि मोहन भागवत नेहमी काहीतरी सल्ला देतात, काहीतरी शिकवण देतात। या कार्यक्रमात तरुणांशी थेट संवाद साधणार आहेत। आपण बघितलं असेल तर ज्या पद्धतीने सध्या सोशल मीडियावर एक ट्रेंड सुरू आहे, सरकारच्या विरोधात वातावरण सुरू आहे, झेंझी ज्या पद्धतीने टीका करतात ना, ते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रत्यक्षपणे झेंझीने टीका केलेली आहे। या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण असणार आहे। अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील झेंझीशी इन्स्टाच्या माध्यमातून संवाद साधला होता। मात्र आता स्वतः सरसंघचालक मोहन भागवत जे आहेत ते आता कार्यक्रम घेत आहेत आणि या परिषदेत सर्व झेंझी आणि झेन अल्फाचे सर्व तरुण असणार आहेत। बरं, धन्यवाद सुशांत दिलेल्या माहितीसाठी।